महायुतीचं या निवडणुकीत तुम्हाला काय नेमकं विषय दिसतं? आणि तुम्ही उच्च शिक्षण मंत्री आहात म्हणून त्या अनुषंगाने असं विचारतो की भाजप समजा या सगळ्या ह्याच्यात मोठा भाऊ असेल असं आपण गृहीत धरलं तर भाजपला कुलगुरू होण्यात इंटरेस्ट आहे का कुलपती होण्यात इंटरेस्ट आहे? पहिला जो भाग आहे की महायुती म्हणून काय चाललंय, कसं चाललंय, तर लोकसभेचा जो मी त्याला कधीच पिछेहाट म्हणणार नाही. याचं कारण 17 जागा तर आल्याच आणि अजून 10 जागा ह्या 5,000 ते 23,000 या रेंजमध्ये गेल्या. त्या आल्या असत्या तर 27 झाल्या असत्या आणि त्यांच्या 3121 झाल्या असत्या. 30+1 आहे, 21 झाल्या असत्या. खेळच खतम झाला असता. आणि आताही 17 जागांमध्ये 130 विधानसभांवर महायुती पुढेच आहे आणि 144ला सरकार असतं. त्यामुळे मी काही ती पिछेहाट मानत नाही. पण जी झाली त्याच्यातल्या चुका, उणिवा एक एक लक्षात घेऊन आता करेक्शन झालेलं. म्हणजे समजा उमेदवार उशिरा ठरले असं एक मुद्दा असेल किंवा थोडा ओव्हर कॉन्फिडन्स असेल. होणार ही सीट न लागण्याचं काय कारण, हे उज्ज्वल निकमची सीट न लागण्याचं काय कारण. अरे हो, उज्ज्वल निकमच्या सीटमध्ये एक कॉन्स्टिट्युन्सी अशी येते की जिथे त्यांना 2%च मतं पडणार आहे. किंवा केंद्रात मंत्री असल्यामुळे भामरे या माणसं होते की मी 14लाही जिंकलो, 19ला जिंकलो, तेव्हा होतंच की मालेगाव, आता काय नवीन आहे. तर अशा थोड्याशा ओव्हर कॉन्फिडन्समुळे झालेल्या ज्या चुका आहेत त्यामुळे झालेली पिछेहाट आहे ती यावेळेला होणार नाही याची सगळी काळजी घेतली. म्हणजे BJPने 99 जागा या सगळ्यांच्या खूप आधी घोषित करून टाकल्या. मूळ आमचं प्लॅनिंग हेही होतं की काही जागा, मग त्या चांगल्या जागा की थोड्या प्रयत्न करून जिंकणाऱ्या जागा ह्या चांगल्या 2 महिने आधी घोषित व्हाव्या. पण युतीच्या जागा क्लिअर होण्यापूर्वी त्यातल्या एखाद्या घटक पक्षाने आपल्या जागा घोषित करण्याची घाई केली तर अनावश्यक एक विसंवाद निर्माण होतो. त्याचं खरं म्हणजे लॉजिक असं आहे की ज्याच्या सिटिंग आहेत त्या थोड्याच जाणार आहेत, तिथे तर आम्हाला घोषित करू द्या. पण सर्वांमध्ये ठरलं की बऱ्यापैकी 2-5% युतीमधल्या जागा ठरायच्या राहतील त्यावेळेला आपापल्या घोषित करायला सुरुवात करा. मुद्दा त्यामुळे अशा सगळ्या चुका नीट होणं, प्रवास कमी पडले असेल तर ते वाढवणं, बोलण्यातले मुद्दे हे खूप जपून वापरणं, अशा गोष्टी आणि ज्या ज्या कारणाने आपल्याला बॅकफूटला नेलं त्यात त्यांना अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या लॉजिकने बॅकफूटला नेणं. या सगळ्यातून आता स्थिती खूपच चांगली आहे. म्हणजे तुम्ही पुढचा एखादा प्रश्न तुमचा असेल तर तो मी आत्ताच कन्झ्युम करून टाकतो की साधारणतः त्याला ब्रँडेड म्हणून कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे ब्रँडेड 160 येईल. म्हणजे मी पब्लिक मिटिंगमधलंही भाषण करत नाही आहे, कार्यकर्त्यांना उत्साह देणारंही भाषण करत नाही. फक्त त्यातलं तुम्ही बायफर्केशन सांगा म्हटलं तर मी सांगणार नाही, कारण ते मला माहिती पण आहे. म्हणजे ते इन्फॉर्मली सांगेल पण ते बायफर्केशनमधून अनावश्यक नाही ते प्रॉब्लेम होतील. पण 160 ब्रँडेड आहेत. अपक्ष हा बोनस राहील. तर त्याचं कारण काय, मी लोकसत्तामध्ये बसलो आहे, इंडियन एक्सप्रेसच्या सिनियर संपादिका बरोबर बसलेल्या आहेत. म्हणजे काही थापा मारता आणि आम्ही काही छापायचं का. तर साधारणतः आज तुम्ही 48 ते 50%, 52% वोटिंग होईल याच्यावर गणित करता. तुम्ही लिहून ठेवा आणि मला 20 तारखेला संध्याकाळी भेटा की ह्या वेळेला कुठल्याच मतदारसंघामध्ये 55 ते 60 याच्या खालीच मतदान होणार नाही. काही ठिकाणी 55 होईल शहरांमध्ये, ग्रामीण सगळ्या ठिकाणी 60, 62, 65, 60, 62 होईल. याचं कारण खूप चार्ज झालेली आहे निवडणूक. आणि पुढचं वाक्य एखादं तुम्हाला आवडणार नाही, मी माझा पार्टीचा नेता म्हणून म्हणेन की सर्वसामान्य माणसालाही मोदींची पिछेहाट याचा पिंच, याचा चिमटा बसला तरी काय गडबड झाली. आणि मग ती गडबड आपल्यामुळे झाली असं मतदान न करणारा प्रत्येकजण मानतो आहे. याचा परिणाम म्हणून वोटिंग पर्सेंटेज वाढेल. हरियाणात सेम झालं. हरियाणामध्ये जे आकडे गृहीत धरले होते ते वोटिंग पर्सेंटेज सरासरी होतं. खूप मेहनतीने BJPने वोटिंग पर्सेंटेज वाढवलं
आणि त्या वाढवण्यामुळे एकदम फरक पडला. कारण माझा मतदारसंघ 4,40,000चा आहे. त्यामुळे 1% मतदान वाढलं तर 4,400 वाढतं, 2% वाढलं तर 8,800 वाढतं, 5% वाढलं तर 40,000 वाढतं. आणि त्यामुळे मार्जिनसुद्धा तुम्ही एक्सपेक्ट कराल ती नाही आहेत आणि सीटसुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करा. मताचा टक्का जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा तो BJPचाच असतो. BJPचाच वोटर असा आहे की ज्याला एवढं सगळं माहिती असूनही देश आणि काश्मीर, पंजाब, अमेरिका असं माहिती असूनही तो मतदानाच्या बाबतीमध्ये थोडा कंटाळा करतो. आणि BJPचा हार्डकोर नाही, तो वेलविषय आहे तो. आणि 400 पार होणारच आहे ना, मग कशाला आपण मतदान करायचं. तर ते 400 पार मधून सुद्धा हा विषय झाला की लोकांनी थोडं वोटिंग पर्सेंट कमी. म्हणजे एकच वाक्य बोलून संपवतो नाही तर एका प्रश्नावर मी इतका वेळ उत्तर देणं बरोबर नाही. पण धुळ्याची सीट 5,000 मतांनी गेली, म्हणजे थोडं 2,500 मतांनी गेली. एका लोकसभेमध्ये 400 गुणिले 2400 बूथ असतात. प्रत्येक बूथवर 2च मतं वाढवायला पाहिजे, तर ते 4800 झाले असते. 2,500ने हरलो आणि एका बूथवर 2 मतं वाढली तर 4800 होतात. आणि मी काल कोल्हापूरला होतो, कारण कोथरूड असूनही मला काही मतदारसंघात जाण्याचं कंपल्शनच आहे. जतला मी गेलो, सांगलीला गेलो, याचं गेलो. तर दर आठवड्याला पटकन 2 विधानसभा काल गेलो. एक माझा मित्र कार्यकर्ता कमी आहे आणि निवडणुकांच्या वेळेला ॲक्टिव्हिस्ट होतो, मी आपला बिझनेस करतो. तो म्हणा मी काढलेल्या नावातली लोकसभेला 1100 मतांनी मतदान नाही केलं, की ज्याच्यामध्ये मी काढली होती. मी म्हटलं होतं गेले तर मतदान कोणाच करू शकत नाहीत, अशी 1100 नावं मला आयडेंटिफाय झाली. त्यावर पहिलं मी कॉन्सन्ट्रेट केलं की यावेळेला गडबड करू नका, तसं वेगळं कारण होईल. तर 160 ब्रँडेड अपक्ष यावेळेला खूप येतील असं माझं मत आहे. 95ला जसे आले होते ना, 45 वगैरे. पण सदा सर्वकडे अपक्ष एवढे असतात. आता 19ला 29 होते. आणि महायुती असं तुम्ही म्हणता, मला कॉन्फिडन्स आहे. तर मुख्यमंत्री पदाची शर्यत आणि हे सगळं याची चर्चाही आहे. देवेंद्रजींनी परवा सांगितलेलं आहेच की आम्ही सगळे नंतर बसून करू. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा की त्यात मग अशी मी म्हणलं तसं की आपल्याला कुलगुरू म्हणून भूमिका बजवायची का, मोठा भाऊ म्हणून आणखी काही. आमच्या पार्टीत एक चांगलं आहे की ज्यामुळे 51ला जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत अनेक स्थित्यंतरामध्ये ही पार्टी मेजर फुटली नाही कधी. किरकोळ कोणीतरी एक जण गेला, हर्षवर्धन पाटील गेले वगैरे, ते त्याचं कारणच आहे की ह्या पार्टीमध्ये आपल्याला ज्याच्याशी संबंध नाही त्याच्यामध्ये आम्ही लक्षच घालत नाही. की ज्याचं काम आहे त्याने करावं, आपल्याला दिलेलं काम करावं. त्याचं कळणारं उदाहरण असं की आमची एक 22मधली इमारत आहे, त्यात मला 142 नंबरची खोली दिली आहे, ती क्लीन ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. 141मध्ये कचरा पडला आहे, मी लक्ष देत नाही. बिल्डिंगचा मालक जेव्हा म्हणतो की 141 पण बघ, तेव्हा 2 झाडू घेऊन जातो. आता त्यांनी सांगितलं आता चलो. खरंच दिस इज नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट. पण आत्ता या क्षणी माझ्यासारखा जो 2 वेळा राज्याचा अध्यक्ष होता, 14 ते 19 8-8 खाती होती, त्यालाही आज नाही असं सांगता येणार. याचा अर्थ माझं असं मत आहे की जे निर्णय करणार आहेत त्यांनाही आज नाही माहिती. 19ला झालेलं राजकीय स्थित्यंतर हे राजकीय नेत्यांना एक लेसन देऊन गेलं की तुम्ही ठरवण्याशी काहीच नसतं. आता 161 ब्रँडेड आणि 29 अपक्ष सकाळपासून दिवसभर बसलेलेच असायचे उद्धवजीकडे. मी राज्याचा अध्यक्ष होतो तरी सरकार येत नाही, कुठल्या लॉजिकमध्ये बसतं. हां, किंवा ज्याच्याकडे 56 आहेत, हां, अशा 56वाल्यांना खरं म्हणजे ती एक वोट बँक आहे ना राष्ट्रवादी आणि काँग्रेस, त्यांची टोटल जास्त होती पण ते 56ला देतात. आम्ही बिहारमध्ये 42ला नितीश कुमारला मुख्यमंत्री करतो. तर 1+1=2चं राजकारण केव्हाच बदललं. ते 1+1=11चं झालं, 1+1=0चं झालं, 1+1=111चं झालं. हे आपण असं कसं झालं, असं बरोबर असतं. त्यामुळे इम्पॉसिबल टू गेस
मग ते डाव्यांचं, शहरी नक्षलचं, आंबेडकरवादी सगळं. आणि किती आहे पुण्यामध्ये समजा दलित समाजामध्ये हा मुद्दा चालला असं म्हटलं तर एकट्या कोथरूडमध्ये 80,000 आहे. असं असूनही पुण्यामध्ये 6पैकी 5ही विधानसभा आम्ही पुढे आहोत. बाय इलेक्शनमध्ये हरलेली कसब्यासहित पुढे आहोत. आणि कोथरूड जिथे 80,000 दलित आहे, 32,000 मराठा आहे, तिथे आम्ही 74,400ने पुढे आहोत. याचं कारण असं की मी पुण्यामध्ये 33 प्रभाग येतात ह्या लोकसभेमध्ये आणि बाकी 2 विधानसभा तिकडे जातात. एक याला जाते शिरूरला आणि एक बारामतीला जाते. तर 6 विधानसभातल्या 33 प्रभागामध्ये बैठका केल्या आणि प्रशिक्षण वर्गासारख्या बैठका केल्या की माझ्या त्या नोट्स नंतर अजितदादांनी पण बऱ्याच वेळेला ते मला म्हणायची कॉपी दे मला. मी अगदी लॉजिकल मांडलं की जवाहरलाल नेहरू पंतप्रधान मुळात घटना कोणाला बदलता येत नाही. घटनेमध्ये संशोधन करता येते, करेक्शन करता येते, सुधारणा करता येते. तर ती स्वातंत्र्यानंतर किंवा घटना स्वीकारल्यापासून स्वातंत्र्य 47 घटना आपण 50ला स्वीकारली. 106 वेळा संशोधन झालेलं आहे, 106. त्यातल्या मोदीजींच्या आणि अटलजींच्या काळामध्ये 14 आहेत. आणि मग मी मांडायचं की त्या 14 कुठल्या, तर त्या 14 मधलं अटलजीने एक संशोधन केलं की 6 ते 14 हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण झालं पाहिजे. मी प्रश्न विचारत होते की हे करेक्शन करायला हवी की नाही करायला पाहिजे. नाही करायला पाहिजे. 6 ते 14 सक्तीचं केल्यामुळे बरं झालं. मग म्हटलं तर मग मोदीजींकडे येऊ. तर मोदीजींनी करेक्शन केलं की महिलांना 33 इज करेक्शन, महिलांना 33% आरक्षण विधानसभेत लोकसभेत द्यावं. महिला तर वकीलजवळ म्हणे नाही पहिल्यांदा मिळालं. म्हटलं दिस इज कॉल करेक्शन. आता म्हटलं काँग्रेसच्या करेक्शनकडे जाऊ. त्यांनी इमर्जन्सी आणली, घटनेमध्ये संशोधन केलं, 20 लाख लोकांना जेलमध्ये टाकलं. त्यांनी लोकांनी निवडून दिलेली सरकार हे केंद्राला बरखास्त करता येतात असं म्हणून टोटल 63 वेळेला, कारण विशेषतः इंदिरा गांधी जेव्हा पुन्हा पंतप्रधान झाल्या खाटकन सगळ्यांचं बरखास्त केलं. 63 वेळेला थोडं करेक्शन करू, 63 वेळेला त्यांनी लोकांनी निवडून दिलेली सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणली, घटनेत संशोधन केलं. मोदीजींनी एकदाच राष्ट्रपती राजवट लावली 10 वर्षामध्ये. ज्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करायचं होतं त्यावेळेला प्रॉब्लेम होईल हे लक्षात घेऊन राष्ट्रपती राजवट आणली. त्यांनी एकदा आणले, तुम्ही 63 वेळा आणले. मग ह्यांनी करेक्शन काय केलं तर 10% आर्थिक मागासांना आरक्षण द्यावे नव्हतं. करेक्शन करावं की न करावं. मग यांनी लोकांनी निवडून दिलेली सरकार बरखास्त करण्याची करेक्शन आणली, ती करावी की न करावी. यांनी इमर्जन्सी आणली, आणावी की न आणावी. तुम्हा सगळ्यांनाही जेलमध्ये टाकलं, हे तुमच्या आधीचे जनरेशन. हे लोकांना पटायचं. या लाईन्सवर जिथे जिथे झालं एक, आणि जिथे जिथे बेसिक फील्ड होतं. तुम्हाला एक विधान आणखी देऊन संपवतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक जिल्हा, भारती पवार उभा राहिला. आदिवासी समाजातली एक अत्यंत वेल कल्चर्ड, वेल मॅनर्ड डॉक्टर, खूप चांगला दवाखाना तिथे चालतो, त्यांचा चालतो. पण राजकारणात झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, त्या पडल्या. मग तिथे नॅरेटिव्ह काय चालवला गेला की घटना बदलणार आहेत, आदिवासीचं आरक्षण घालवणार, आदिवासी आरक्षण घालवणार. पालघर जिल्ह्यातली आदिवासीची सीट 1,32,000 आली ना. जो पालघर जिल्हा हा खरा आदिवासी मानला जातो, डेन्स, कशाला काय गणित आहे. म्हणजे मग इकडे हेमंत सावरा, ज्याचे वडील 60 टर्म आमदार होते, विष्णू सावरा, जे सदा सर्वकाळ मिनिस्टर होते, 95 ते 99 होते, 14 ते 19 होते, त्यांच्या मेहनतीमुळे हा मुद्दाच नाही आला आरक्षण घालवणार. वेड्यात काढलेलं मधलं आरक्षण घालवतात असं आदिवासीनेच आदिवासीचा प्रश्न विचारला. आता येऊ एका क्षणासाठी आमच्या दिंडोरीमध्ये 6 पैकी 2 विधानसभांमध्ये नाशिक जिल्ह्यात कांदा विषय चालला, मराठा चालला, आदिवासी चालला. पण लासलगाव मतदारसंघामध्ये जिथे सुहास कांदे आहे तिथे 42,000 लीड आहे.
लक्षात आलं. कांद्याचंच आहे. कांदा म्हणजे रस्त्याने जाताना वासच येतो, नाकाला रुमाल लावतो असा कांदा, किती लीड आहे. मग राहुल अहिर म्हणजे दौलतराव अहिरांचा पोरगा 17,000 लीड आहे. आणि नरहरी झिरवळांच्या मतदारसंघामध्ये ते आदिवासी आहेत, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, अजितदादांचे मोठे नेते आहेत, 82,000 मागे होते. ते एकूण या लोकसभेमध्ये कशाला काही संबंध नव्हता. आणि त्यामुळे हे आमचं कोथरूड तिकडे कांदे याचा अभ्यास केला आमच्या नेत्यांनी आणि लक्षात आलं की तुम्ही तिथे अलर्ट राहिलात, काय म्हणतो त्याला कसं काटायचं, तर काय प्रॉब्लेम आहे. तो दुसरा फक्त त्यातला मुद्दा की हे जे बोलायचं जे आहे, म्हणजे आता गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदींच्या भाषणामध्ये तो भटकती आत्माचा उल्लेख झाला किंवा काही स्टेटमेंट्स त्याच्यावरनं झाली, त्याच्यामुळे फटका बसला असं एक म्हटलं गेलं. त्याच्याबद्दलही काही स्पेसिफिक विचारमंथन झालं होतं किंवा काय असं काही? अगदी व्यवस्थित ब्रेनस्टॉर्मिंग देश म्हणून झालं, राज्य म्हणून झालं. राज्य म्हणून झालेलं प्रवासातून पर्क्युलेट केलं गेलं, झिरपवलं गेलं. हे आग्रहाने सांगितलं गेलं त्यामुळे तुम्हाला एकही स्टेटमेंट कोणाचं चुकीचं मिळणार नाही. हे आग्रहाने सांगितलं गेलं की कोई स्टेटमेंट गलत देगा नाही, असं व्यवस्थित झालं. पण मग तरी बटेंगे तो कटेंगे काही आता फरक पडतो नाही. कसं आहे, संघ नेहमी समरसतेची भूमिका मांडत असतो. भागवत सरांनी पण नेहमी मुस्लिम हे इथलेच आहेत हे नेहमी सांगितलेलं आहे. असं असताना बटेंगे तो बटेंगे या लाईनवरती आत्ताची निवडणूक भाजपकडून चालवली जाते. भाजपमध्येच या लाईनवरती मतभेद आहेत. पंकजा मुंडेंनी त्याच्याबद्दल विधान परवा केलेलं आहे. तर तुम्हाला व्यक्तिगत तुम्ही नेहमी तुमच्या वाट्यांमध्ये जातभेद नाही आणि या सगळ्या गोष्टींवरती वारंवार तुम्ही बोललेले आहात. काय तुम्ही जातभेद असा काही असू नये किंवा सगळे समानच आहेत या लाईनवरती तुम्ही तुमची भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे. तर असं असताना ही निवडणूक ही बटेंगे तो बटेंगे या लाईनवर जाणं हे तुम्हाला उमेदवार म्हणून पण आणि ज्येष्ठ नेते म्हणून पण भाजपचे तुम्ही याच्याकडे पहिला मुद्दा की पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये वेगळी मतं, तर यावर नेहमीच आपण असं मी खूप 2200 लोकसंख्येच्या गावातला गिरणी कामगाराचा मुलगा असला मी उदाहरणांमध्ये मग सांगितलं 22 मधली इमारत, तसं एका घरामध्ये एका रक्ताची 4 माणसं सुद्धा कधी मोबाईल कुठला घ्यावा, मुलीने लग्न कोणाबरोबर करावं, बायकोच्या साडीचा रंग कुठला, यावरही एकमत होत आहे. पण ते हे दुमत मानलं जात नाही, हे जयंतपणाचं लक्षण आहे. आणि त्यामुळे कधीही ही जी घरं आहेत ही तुटली नाही, साडीच्या रंगावर तुटली नाही. आणि घर कुठलं घ्यावर यावर पण नाही तुटले, घर कुठलं घ्यावं यावर तुटायला पाहिजे, नाही तुटले. आता जर इतकी वेगळ्या पार्श्वभूमीचे लोक येतात त्यावेळेला त्यांचं सदा सर्व काळ दुमत नाही पण काही विषयावर दुमत असू शकतं. आता त्या दुमतामुळे कुटुंबामध्ये जसं दुमत हा हलकल्लोळाचा विषय असू शकत नाही. आता बुडलं घर बुडलं असं असू शकत नाही, तसा फार बुडण्याचा विषय नाही. क्रमांक 1. आणि बेसिक त्या वाक्याबद्दल म्हणायचं झालं तर शेवटी असं आहे की तेच वाक्य नीट म्हटलं की अर्थ वेगळा निघतो. पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये भामरे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री वेल नोन डॉक्टर, कॅन्सरमध्ये भामरेंसारखा डॉक्टर नाही, असा माणूस धुळ्याला हरतो. आणि तो कसा हरतो मी सांगायला नको. 1,92,000 लीड घेऊन ते मालेगावात पोचतात आणि मालेगावमध्ये त्यांना 4,000 मतं पडतात आणि सगळा 1,92,000 लीड त्यांचा व्हॅनिश होतो आणि ते 5,000ने हरतात. उज्ज्वल निकम सारखा, म्हणजे उज्ज्वल निकमांवर तर हिंदुत्ववादी म्हणून शिक्का मारूया नको, देशभक्त म्हणून शिक्का मारला पाहिजे. सगळ्यात ते त्यांच्या केसेस आपल्याला माहिती आहेत, बलात्काराच्या केसेस, अजमलची केस, ते 73,000ने पुढे होते. पुढे आणि मांद्राला आल्यानंतर 73,000चा त्यांचा लीड व्हॅनिश होतो आणि ते 13,000ने हरतात. उज्ज्वल निकम मीर कोटेच्या व्हेरी
कल्चर्ड मॅन, व्हेरी रिच, मेहनतीने पैसा कमवणारा. हा मेरकोटेच्या मानखूर देईपर्यंत 1,28,000 पुढे असतो आणि मानखूर आल्यानंतर तो सगळा त्याचा लीड व्हॅनिश होतो आणि तो 21,000 हरतो. तरीही एका गालावर मारलीत ना तर ह्या गालावर मारा असं म्हणण्याची अपेक्षा आहे. नाही नाही, मला या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या ना. 3 उदाहरणं मी तुम्हाला दिली. या गालावर मारला तर ह्या गालावर म्हणण्याची अपेक्षा आहे. दुसरं, जर मोदींना पराभूत करायला पर्याय नाही म्हणून जर ऑर्गनाइज लोक होत असतील, कन्सॉलिडेट होत असतील, तर त्याची रिॲक्शन म्हणून नाही, अरे बाबा तुम्ही पण मतदानाला बाहेर पडणार रे, एका बूथवर 2 मतं वाढवली असते तर भामरे विजय झाले असते की रे, या म्हणण्याला कोणीतरी ते बटेंगे वगैरे म्हटलं असेल. हां, कोणीतरी एक रहेंगे तो सेफ रहेंगे म्हटलं. हे वाक्य चालेल ना तुम्हाला? नाही, तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून असं वाटणाऱ्या सगळ्यांना प्रश्न विचारतोय. एक रहेंगे तो सेफ रहेंगे चलेगा ना? आता कोणाचं सोबत, आता नितेश राणे आमचं काय म्हणेल, चंद्रकांत पाटील काय म्हणेल, आणि आमच्यातला सगळ्यात सज्जन माणूस, आमदार तरी सज्जन माणूस समजा कोणतरी वाटलं तर आमच्या अडसळांचा, अरुण भाऊ अडसळांचा मुलगा प्रताप अडसळ काय म्हणेल. प्रतापला मी म्हणतो बऱ्याच वेळेला की अरे तू जरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जाऊन काम कर, या तू राजकारणात काम होतो, प्रत्येकाला नमस्कार, कोणाला काही बोलणार नाही. प्रत्येकाची स्टाईल आहे ना, प्रत्येकाची स्टाईल आहे. हां, मालाडमध्ये, मुंबईमध्ये आपण जाऊया निवडणुकीनंतर आणि तुमचं मत आज जे आहे एकूण ते नाही बदललं ना तर आपण तुम्हाला जे वाटेल ते द्यायला. तर जर असं जर पावलोपावली जर व्हायला तर कसं होणार ना? त्याचा परिणाम काय तो लोकसभेत झाला. आता ते या निवडणुकीमध्ये अजित पवारांची साथ तुम्हाला फायदेशीर ठरणार कशी ठरेल, नाही तर कसं का त्यांची साथ काय परिणाम होतो? कसं की आमच्याकडे तो मगाचाच विषय पुन्हा उदाहरणांच्या रूपात रिपीट करायचा तर आमच्याकडे नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसते, नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते आणि विश्वास ठेवायचा असतो की याला त्यामुळेच नेता केला. कारण नेत्याची व्याख्या सुद्धा अशी आहे की जो नेतो, लीडरची व्याख्या म्हणजे काय, हू लीड, मग अदरवाईज त्याला काढा. त्याची क्षमता टू लीड सगळ्यांना खेचून नेण्याची नसेल, नेता म्हणजे नेण्याची नसेल तर त्याला बदला. आणि त्यामुळे केंद्राच्या काही लोकांचं विश्लेषण असं आलं की लोकसभेला थोडा शॉर्टफॉल आहे, थोडी तूट आहे. आम्ही ॲक्सेप्ट केले, कोणी तक्रार नाही केली. आमच्याकडे बंड नावाचा विषय नाही, निषेध नावाचा विषय नाही, नाराजी नावाचा विषय नाही. हां, मग तर आम्ही एकनाथजी मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजी नाही झाले तर केवढा हलकल्लोळ माजला होता. एक नाराजीचा सूर बाहेर आला नाही. त्यामुळे पण मी इतके वर्ष काम करतोय आणि माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं, त्यामुळे माझे निर्णय करणाऱ्यांशी जो संवाद आहे की ज्या संवादाच्या आधारे विचारलं नाही का विचारलं की ये किंवा ये BJP शिवसेना अच्छा चल रहा था, तर त्यावेळेला शॉर्टफॉल दिसत होतं, थोडी तूट दिसत होती. आता अजित पवारांना बरोबर घेणं, त्यांच्या राष्ट्रवादी बरोबर घेणं याचाच परिणाम झाला आहे का? मोठी यादी सांगितली ना मगाशी, लोक मतदानाला गेले नाही, लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. मोदी तर पंतप्रधान बनेच रे, जाकर सेलिब्रेट, अशा भूमी, अशी मोठी यादी आहे ना. त्यातलं एक कारण हे असेल, एक कारण, पण ते काय मेजर कारण नाही की बा अजितदादा बरोबर घेतल्यामुळे तुम्हाला फटका बसला, असं काय मला वाटत नाही, असं व्यवहारात नाही. मग आता विधानसभेकडे येऊ. मग विधानसभेला असंच आहे की आम्हाला असं वाटतं फायदा होईल आणि आमच्या शिक्षणात असं वाटतं की आता तर क्लिअर झालं की 160 क्रॉस करून आम्ही चाललो, आता पुढे चाललो. पण एक स्टेज अशी आली होती विशेषतः निवडणुकीच्या घोषणेनंतर की आपल्याला लोकसभेमध्ये ज्या 130 विधानसभांवर लीड मिळाला त्याच्यावर गणित करायचं झालं तर
आपल्याला एक 10-20चा शॉर्टफॉल होईल. मग तो अपक्षांना गोळा करत बसण्यापेक्षा हा हक्काचा माणूस आहे ना, हा स्वतःहून तर जायला तयार नाही आहे, फार काही मेजर तोटा नाही आहे. आणि खरं म्हणजे त्यांच्या प्रशासनिक अनुभवामुळे हे मतांच्याच गणितात काढायचं तर काही होऊ शकतं. प्रशासनिक अनुभवात अजितांचे कोणा मोठा आहे. मग असा निर्णय झाला, एक लॉजिक हे की त्यावेळेला, आता नाही, एक लॉजिक हे किंवा आपल्याला कुठेतरी आणखीन 10-20 शोधण्यापेक्षा यांना बरोबर ठेवलं पाहिजे. हातचं सोडा आणि पळत्याच्या मागे पुढे लागतं एक. आणि दुसरा व्यावहारिक मुद्दा जो आला तो कल्चरचा आहे. आमच्याकडे असं कल्चर नाही की लोकसभेला बरोबर घेतलं आता परिणाम दिलं सोडून. केंद्राने ह्या भाषेत सांगितलं दिस इज नॉट अवर कल्चर. तर काय असतील तक्रारी आम्ही सोडवायला बसलेलो आहोत, बरोबर यावं लागेल. माझं असं मत आहे की फायदाच होईल. आता पुणे घ्या ना, पुण्यामध्ये वर्षानुवर्ष राष्ट्रवादीचं राज्य होतं, वर्षानुवर्ष. म्हणजे त्यांची प्रत्येक विधानसभेत वोट बँक आहे. आता आमचा सुनील कांबळे गेल्या वेळेला 4200 विजय झालेला आहे, एवढी तर मतं आहेत तिथे त्यांची. मग आमचा सिद्धार्थ मागच्या वेळेला 3200 विजय झालेला, तेवढी तर मतं आहेत त्यांची. त्यामुळे बेनिफिट त्यांनाही आहे आणि आम्हालाही आहे. आम्हाला जर 160 ब्रँडेड काढायचे असतील तर आम्हाला तिघांना आपापली वोट बँक ट्रान्सफर करावीच लागते. पण सर ह्यालाच जोडू नये की काही ठिकाणी काही बंडखोरी आहे. म्हणजे आता पुणे जिल्ह्यात पुरंदरमध्ये आहे, ज्याच्यात संभाजी झेंडेच आहेत, जे राष्ट्रवादीचेच आहेत. अशीही काही गोष्टी आहेत, किंवा मावळमध्ये आहेत जे बापू बेगडेच उभे आहेत आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना पण. तर त्याच्याकडे मग कसं बघायचं? नाही, आत्ता जे आहेत ना त्याच्या 100 टाईम नोंदच होत्या. माझ्याकडे 8 मतदारसंघ दिले होते जतपासून की तिथल्या बंडखोऱ्या संपवणे. आता जे दिसत आहेत ना ते एवढीशेच दिसत आहेत. मोठी यादी आहे ना. फक्त माझ्या मतदारसंघात बाबुराव चांदेरेंचा फॉर्म होता, पण या तिघांनाही कॉन्फिडन्स होता की आपण आपापली माणसं करू विड्रॉ. म्हणजे समजा सांगली काय झालं की आधी सुधीर गाडगे यांनी घोषित केलं की मी लढणार नाही. हे मनापासून ठरवलं, कारण व्हेरी रिच मॅन. ते गेल्या फिरणं मतं द्या त्यांना आवडतच नाही. अरे दादा पुरे झाला होता, मला पाहायशी पहिल्यांदा बोलले. पण मग देवेंजीने आग्रह धरला की तुमच्याशिवाय सीट नाही लागणार. मधल्या काळात एक 10-12 जण उभे राहिले. सुधीरदादा नाही ना तर आता मी. माझा अख्खा दिवस गेला सांगलीत त्या सगळ्यांना शांत करा, सगळ्यांना शांत बसव. आणि आता सुधीरदादाची सीट लागली. त्यामुळे थोड्या महत्वाकांक्षा वाढल्या लोकांच्या. आणि आणखीन एक योजनांच्या संदर्भात की लाडकी बहीण आता बराच त्याचा प्रसारही केलेला आहे, किंवा प्रामुख्याने त्याच्यावर प्रचाराचा भर दिसतोही आहे. त्याच्यावर एक काउंटर असा आहे की लोकांचे इतरही अनेक प्रश्न आहेत. लाडकी बहीण हे लोकांना उगाचच तुम्ही फुकट काहीतरी देताय आणि त्यांना काय कामापासून परावृत्त करताय. काही लोक तसं झालेली आहेत, असं एक विरोधकांकडनं प्रचार सुरू आहे. तर त्या योजने बाबत ज्या वेळेला ज्याच्यावर खर्च करायला पाहिजे त्याच्यावर खर्च केला जाते त्यावेळेला हे लॉजिक हे अत्यंत परफेक्ट लॉजिक. पण अटल सेतूही पूर्ण होतो ना, ज्याच्यावर 8,500 कोटी खर्च केले. आणि एशियातला का जगातला एशियातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज बनवला होता. खालापूरून वळलो की डायरेक्ट मस्जिद बंद. तो जो आमचा वरळी वगैरे भागातला समुद्राच्या खालचा रस्ताही पूर्ण होतो ना, मेट्रोही पूर्ण होते. पुण्यातल्या नागरिकांना 70 सालापासून मिळालेली 40% प्रॉपर्टी टॅक्समधली सवलत ऑडिट क्वेरी निघाली की 70 पासूनची रिकव्हरी करा. तुमचं घर विकावं लागलं असतं. 70 पासून 19ची रिकव्हरी काढली. ती ताकदीने कॅबिनेटमध्ये कॅन्सल करून घेऊन तुमची 40%ची पुढेही चालू ठेवतो ना. तुमचा 2.5 लाखाला इन्कम टॅक्स भरणं होतं ते 7.5 लाखापर्यंत भरावं लागणार नाही. या मध्यमवर्गीयाच्या 5 लाखावरचा 10% राहिला तर दरवर्षी 50,000 वाचवतो ना. गरिबांना घराच्या आता नेक्स्ट स्टेप मध्यमवर्गीयांना घर असं करतो ना. 80 कोटी लोकांना रेशन देण्याच्या बरोबरीने 7.5 हॉर्स पॉवरच्या खालचं मोटर इंजिन आमच्या भागामध्ये आमच्या ग्रामीण भागात म्हणायचं झालं तर चला इंजिनची वीजमाफ होते ना.
त्यांची सगळी जुनी बाकी माफ होऊन त्यांना शून्याचं बिल येतं ना. युती आणि खरं म्हणजे मोदीजी खूप बॅलन्स करतात. ज्या बॅलन्समध्ये मुंबईतल्या गिरणी कामगाराला घरं मिळत आहेत, BDD चाळीमधल्या माणसाला घरं मिळत आहेत, धारावीलाही घरं मिळत आहेत आणि कुठेतरी SRA मध्येही घरं मिळतात. त्यामुळे असा जो म्हणणारा आहे ना, त्याने पहिलं कागद पेन घेऊन त्याला काय काय मिळालं याची यादी करा. पहिलं तर पुणेकरांना 40% प्रॉपर्टी टॅक्समधली सवलत मिळाली, जी 70 19पर्यंत भरावी लागली असती तर आहे ते घर विकावं लागलं असतं. पासून मंत्रिमंडळाच्या आरक्षण आणि सुविधा नावाची जी मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष आहे. 14लाही होतो, 19पर्यंत होतो, सरकार गेलं, नवीन सरकार, मीच अध्यक्ष आहे. त्या काळामध्ये मी एक पॅटर्न केला होता की मंत्रिमंडळ 3 वाजता उपसमिती, 5 वाजता मराठा नेते. त्या बैठकांपासून मनोजदादा जरांगेने मिळवतो की ते बऱ्याच वेळेला बाहेर अडकायचे, वर माणूस पडून त्यांना हात आणायला लागायचं. सुरुवात मला कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही अशी झाली, ती मग मराठवाड्याला मिळत नाही, महाराष्ट्राला मिळत नाही झाली. मनोजदादा जरांगेंच्या आंदोलनावर कोणी कितीही राजकीय आंदोलन म्हणून, राजकीय हेतूने प्रेरित आंदोलन म्हणून आरोप केला तर मी करणार नाही, कारण मी त्यांची त्याला म्हणतो इंटिग्रिटी टुवर्ड्स मराठा समाज मी पाहिली आहे. मग काय चुकतं तर कधीही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं शिकलं पाहिजे. एक, मी मनोजदादा जरांगेंना तुमच्या माध्यमातून मार्गदर्शन करत नाही, तो माझा अधिकारी नाही, माझा स्वभावही नाही. तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगतो, जी मोठी नेतृत्व नावं नाही घेत, ही एका क्षणानंतर रसातळाला गेली, डाऊनफॉलला गेली, उतरतीला लागली. त्याची कारणं त्यांना एका यशाच्या उंचीवर गेल्यानंतर तिथे जो विचार करायला पाहिजे त्या विचार करण्यामध्ये काहीतरी गडबड झाली. तसं मनोजदादा जरांगेंचं आंदोलन पीकला गेलं. 14 ते 19 सुद्धा आंदोलन चाललं, 1-1 लाखाचे मोर्चे निघाले, पण कोणी एका माणसाला एवढं उंचीवर पद मिळालं होतं. त्या उंचीवर असताना त्यांची जबाबदारी होती ते राजकारणात जायचं असतं की नाही जायचं असतं. मग अशा प्रकाराने ह्याला पडा त्याला पडा म्हणायचं असतं की म्हणायचं नसतं. सगळे मराठी मुख्यमंत्री होऊनही देवेंद्रजी नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याने आरक्षण दिलं, हे यस दिला देवेंद्रजीने मिळत असं म्हणायचं असतं की नाही म्हणायचं असतं. घालवलं उद्धवजीने असं म्हणायचं असतं की नाही म्हणायचं असतं. पुन्हा एकनाथजीने दिलं असं म्हणायचं की नाही म्हणायचं असतं. हे एका उंचीनंतर कन्फ्युजन सुरू होतं आणि त्या कन्फ्युजन मुळे मग फॉलोअर विचार करणार आहे ना, तो म्हणतो अरे कमाल आहे, तुम्ही रोज उठून देवेंद्रजीनं का बोलतात, त्याने ते दिलं आरक्षण, त्याने टिकवलं. जे गेलं तेव्हा त्यांचं सरकार नव्हतं, ते सरकार असेपर्यंत टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं. पण गेलेलं उद्धवजींच्या 2.5 वर्षाच्या काळात नाही मिळालं, ते पुन्हा एकनाथजी आनंद मिळालं. असा विचार तो सामान्य मराठा करतो आणि तो करतोय असं ज्यावेळेला फील येतो नेत्याला, त्या क्षणी त्याने आता सरसकट माझा समाज ऐकेल असं नाही असं म्हणून वेळेवर तुम्हाला योग्य वाटेल तर करा असं म्हणायचं असतं, ते त्यांनी केलं. काय म्हणायचं असतं, तुम्हाला योग्य वाटेल तर करा. पण त्याच्या लक्षात आलं की आता आपण म्हटलं की ह्याला पडा त्याला पडा, हा वाईट तो वाईट, लोक म्हणते हो असं कसं म्हणतं दादाबद्दल प्रेम ठेवून का दादाने इतकं उपोषण केलं, स्वतः शरीराचं नुकसान केलं, दादा असं कसं म्हणतो हो. ते आत्ता तर तुम्ही मागणी केली तर चंद्रकांताने मान्य केली की नव्याने रिझर्वेशन जे मिळालं SCBCला, त्याच्यामध्ये AICTEचा नियम असा आहे की तुम्हाला ॲडमिशन घेतानाच व्हॅलिडिटी द्यायला लागतं. तर ती लगेच देता कशी येईल ना, SCBC आता आलं. तर म्हणून दादा जरांगेने मागणी केली की आम्हाला 6 महिन्याचं एक्सटेन्शन द्या. 1 सेकंदात दिलं मी. मग ते 1 सेकंदात दिलं, मी खुश झालेलं. मराठीतून दादाने तुम्ही म्हटलं की लगेच मान्य केलं की हो, की 100% मुलींची फी पण माफ केली आणि मुलांची पण करूया म्हणता येते. अशा वेळेला मग त्या चांगल्या नेत्याला म्हणून दादा जरांगे चांगले नेते आहेत, त्यांना फील येतो की आता
आपण काही म्हणू तर लोक नाही ऐकणार. लोक म्हणतील की आता आमचं आम्हाला ठरवू द्या. आणि अशा स्टेजला त्यांनी सगळ्यांना असं म्हटलं आणि अतिशय योग्य निर्णय त्यांनी केलेला आहे. आता मराठा समाजाला ठरवू द्या. एखाद्या वेळेस मराठा समाजाच्या मनामधला तो जो राग आहे, जो निर्माण केला गेला, खरं म्हणजे कारण नव्हतं, राग केला, तो अजून असेल तर लोकसभेसारखा फटका बसेल. माझं असं म्हणणं आहे की तो राग खूप डायल्यूट झाला. मराठा समाजातला माणूस रॅशनली विचार करायला लागला आणि तो रॅशनली विचार करून मतदान करेल तर मराठवाड्यात सुद्धा फटका बसणार नाही. मी दोन्ही म्हटले. मनोजदादा जरांगे तुमच्या माध्यमातून मला ऐकत असेल तर मी दोन्ही म्हटलं की अजूनही मराठा समाजाच्या मनामध्ये तो जो बीजेपी देवेंद्रबद्दल असेल, तो असं कसं कळेल मतपेट्या उघडल्याशिवाय, तो फटका बसेल. आणि तो नसेल असं माझं मत आहे, तो डायल्यूट झाला असं माझं मत आहे, तर नाही बसणार फटका. You ask in English, you ask in Hindi. I will prefer Hindi. Okay, so Hindi is okay. ये इलेक्शन में कह रहे हैं कि बहुत बड़े मुद्दे नहीं, जैसे लोकसभा में बोलते कॉन्स्टिट्यूशन, पोलराइजेशन, so there are going to be more local issues. people are बात भी कर रहे हैं इंफ्रास्ट्रक्चर का. So पूना में सबसे बड़ा एक इशू जो है मुद्दा वो है ट्रैफिक का. और आपकी कॉन्स्टिट्यूट कोथरूड, बानेर, आनेवाड़ी यूनिवर्सिटी, so people have seen so much inconvenience. इतना उनको तकलीफ हुआ है पिछले कुछ सालों में ट्रैफिक की वजह से. So do you think this will be an issue वोटिंग के टाइम? ये पर ज्यादा लोग बात कर नहीं रहे हैं इसके बारे में. कैंडिडेट्स हम नीचे तक जाकर लोगों को इस विषय में समझा रहे हैं. जैसे बानेर, बालेवाड़ी, सूसपाशान, सोमेश्वरवाड़ी, ये आपके बेल्ट में सारे गांव थे 2500, 3000, 2500, 3000 के. गांव वाले जमीन पर बहुत प्रेम करते हैं, देते नहीं, देते हैं तो उनको TDR समझते हैं, बोलते कैश दो. उससे छोटे छोटे पीस के कारण बड़े बड़े रास्ते अटक गए हैं. इसमें गत 2 साल में कोविड के बाद मैंने बहुत मेहनत लेकर समझा कर काफ़ी क्लियरेंस हो गया. और आगे जाकर भी 20 तारीख के बाद ऐसे लोगों को समझा कर, जैसे अपना चांदनी चौक हो ही नहीं रहा था, इम्पॉसिबल, इट वॉज हाईली इम्पॉसिबल. लेकिन उनमें से कई पहले हमारे कार्यकर्ताओं के नाम निकाले मैंने, फिर कोई पॉलिटिकल इंटेंशन से अटका नहीं रहा ऐसे लोगों के नाम निकाले, करते करते चांदनी चौक पूरा हो गया. चांदनी चौक पूरा होने वाला ही नहीं था. एक दिन तो CM भी अटके थे उससे. सेकंड थिंग, पब्लिक ट्रांसपोर्टेशन जब तक हम बढ़ाते नहीं तब तक पुणे की ट्रैफिक की समस्या सॉल्व नहीं होगी. क्योंकि आज के दिन पुणे में 53 लाख 2 व्हीलर एंड 4 व्हीलर है. दिवाली के पाड़वे के एक दिन में नए 21,000 व्हीकल खरीदे गए. कहाँ से रोड लाएंगे, कैसे चौड़े करेंगे, लोग तो जगह दे नहीं रहे हैं, कितने ओवरब्रिज बनाएंगे. उसका एक ही उत्तर है कि लोगों ने पब्लिक ट्रांसपोर्टेशन की ओर जाना चाहिए. आप बोलेंगे नहीं लेकिन यहाँ की PMPL ठीक नहीं चल रही. मैं पालक मंत्री था, मेरे 1 साल के पालक मंत्री के पीरियड में मैंने 1500 की PMPL की बस, 2100 की, और सारी इलेक्ट्रिक की, सारी CNG की 3500 होगी पुणे की PMPL की बसेस, एंड ऑल ऑन इलेक्ट्रिक एंड CNG. तो सब लोग मुंबई के बेस्ट जैसे PMPL प्रेफर करेंगे. वन थिंग, मेट्रो का सेकंड फेज शुरू होने के बाद 2.25 लाख लोग मेट्रो से प्रवास करना शुरू किए. सारे फेज पूरे होने के बाद, उसमें 2 साल लगेंगे, इमीडिएट शुरू हो रहा है हिंजवड़ी, सारे फेज पूरे होने के बाद 8 लाख लोग मेट्रो से प्रवास करेंगे. तब मेट्रो को क्या करना है कि मेट्रो स्टेशन से घर छोटी बसेस शुरू करनी पड़ेगी ताकि लोग अपने अपने व्हीकल लेकर फिर निकले. तो पार्किंग का भी प्रॉब्लम होगा क्योंकि स्टेशन के पास वो बड़ी लंबी लाइन लगेगी. आने वाले 2 साल में मेट्रो के सारे ट्रैक पूरे होंगे और सारी कनेक्टिविटी पूरी होगी. अब जो पूरी हुई उसका भी लाभ 2.25 लाख लोग रोज ले रहे हैं मेट्रो देखने के लिए गए. ऐसा नहीं है अभी रहा. तो ऐसे 2-3 कारणों से ट्रैफिक, एक तो मिसिंग लिंक,
कोथरूड के लिए लिमिटेड बोला जाए तो उसका सारा आरटीओ के पास प्रेजेंटेशन तैयार है, नागरिकों को दिखाया। अब इसके बाद उस प्रेजेंटेशन के आधार पर काम शुरू किया, जो सब मिलकर ही इस मिसिंग लिंक को कॉन्सेंट्रेट करते हैं। ऐसे करते करते प्रॉब्लम सॉल्व करेंगे। छोटे छोटे समस्याएं थी कि जो गटर के कवर रहते हैं वो अनइवन होते हैं। 400 ठीक किए, 400 वहाँ ट्रैफिक स्लो होता है तो उसके पीछे की गाड़ी भी स्लो होती है। तो छोटे छोटे बहुत विषय ढूंढे हैं कि पब्लिक ट्रांसपोर्टेशन के बिना पूना का, मैं 82 में आना शुरू किया पूना में। आई वॉज दैट टाइम 3 स्टेट ऑर्गेनाइजिंग ABVP फ्रॉम 82 टू अभी 2024, तब थी 10 लाख पॉपुलेशन। मेट्रो से लगता है क्योंकि मेट्रो में खुद वो कहते हैं मेट्रो के ऑफिशियल की सिर्फ 15% फर्क पड़ेगा ट्रैफिक पे। और हमारा आज इनफैक्ट इंडियन एक्सप्रेस में है कि 2 फेज कंप्लीशन के बाद जो एस्टिमेटेड राइडरशिप हुई थी उसकी 1/6 है सिर्फ अभी एस्टिमेटेड राइडरशिप। नहीं, तो हम यहाँ के जो बहुत यंग और डायनेमिक MD है हडीकर, उनके साथ बात करेंगे तो अपने को ध्यान में आएगा कि जो जायका ने पैसे इन्वेस्ट करते समय जो रिटर्न्स एक्सपेक्ट किए हैं उससे कई गुना ज़्यादा प्रवासी संख्या है। और मुझे लगता है कि दोनों एक साथ करना पड़ेगा। PMPL की बसेस भी बढ़ानी पड़ेगी। सेकंड थिंग ये सारी हर विधानसभा की मिसिंग लिंक ढूंढनी पड़ेगी। जैसे कातरस टू कोंडवा ये रोड पूरा नहीं हो रहा था, खूब हेवी ट्रैफिक, शाम को जा नहीं सकते थे। क्यों नहीं? तो लोग ज़मीन देने को तैयार नहीं थे। क्यों नहीं? तो लोगों को TDR नहीं चाहिए। स्टेट गवर्नमेंट 200 करोड़ रुपये देगी। अब सबको कैश बांटेंगे, कैश नहीं चेक बांटेंगे, तो एक्विजिशन पूरा हो जाएगा, वो रोड पूरा हो जाएगा।